नवले पुलावर होणाऱ्या अपघातांच्या विरोधात नागरिकांनी मूक मोर्चा काढला। नरे धायरी वडगाव आणि परिसरातील ग्रामस्थांनी हा मूक मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अपघात स्थळापर्यंत आक्रोश आंदोलन केलं जातं, ही त्याची दृश्य आपण बघतो। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याला आणखी तपशील देतील। बालाजी, नवले ब्रिजवर होणारे वारंवार अपघात आणि त्या अपघातामुळे नरे धायरी आणि वडगाव परिसरातल्या नागरिकांना जो त्रास होतोय त्या त्रासाला कंटाळून जे आहे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेसच उपाययोजना करण्यासाठी सगळे नेते येतात, राजकीय नेते येतात, अधिकारी येतात, उपाययोजना सांगतात। त्यानंतर मात्र कुणीही पाहत नाही आणि अपघाताची मालिका कमी होत नाही। त्यामुळे या ठिकाणी हे सगळे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येत आहे। ज्याप्रमाणे अपघातात जखमी नागरिक असतात त्या वेशभूषेमध्ये काही नागरिक इथे सहभागी झालेले आहेत आणि अपघातानंतरचा आक्रोश जो आहे तो या सगळ्या आंदोलनातून ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। काही करून नवले ब्रिजाचे जे अपघात होण्याचं प्रमाण आहे ते कमी व्हायला पाहिजे आणि नागरिकांना जो आहे तो दिलासा मिळाला पाहिजे, यासाठी आज हा सगळा आक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे। 3 गावातले ग्रामस्थ या सगळ्या आक्रोश मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि नवले ब्रिजवरती नेमके कुठले उपाय करायचे याचे सगळे बोर्ड जे आहेत ते या सगळ्यांच्या हातामध्ये आहेत। त्याचबरोबर नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी येताना सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते आज पाहायला मिळते। यानंतर आता प्रशासनाकडून काही उपाययोजना आणखी करतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण काही दिवसापूर्वी झालेल्या अपघातात 8 जण जखमी झाले होते आणि हे जखमीचं प्रमाण कमी व्हावं, अपघाताचं प्रमाण कमी व्हावं, इथल्या स्थानिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी हे सगळे आंदोलन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। रिद्धी जी बालाजी, धन्यवाद सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। जेवढे अपघात होतात त्या लोकांना मदत करावी।